नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघतो की भूषण अक्षयला साईडला घेतो. त्यावेळेस अक्षय त्याला विचारतो, काही प्रॉब्लेम आहे? त्यावेळी भूषण म्हणतो, प्रॉब्लेम म्हणजे हा खूप डेंजर माणूस आहे आणि हा पोरं घेऊन फिरतो आणि डायरेक्ट कुणाच्याही रूममध्ये घुसतो. त्यावर अक्षयला रमाची आठवण येते आणि त्याला खूप टेन्शन येतं आणि ते तिथून पळतो. त्यावर भूषण म्हणतो, अरे रिक्षा शिक ना. आणि त्यानंतर त्या भाऊ आणि भूषण पण तेथून लगेच निघतात. आरती तिचे रिपोर्ट पाहत असते. त्यात एक रिपोर्ट मिसिंग असतो. त्यामुळे आरती खूप गोंधळते आणि अभिला आवाज देते. म्हणते, अभि आल्यावर त्याला म्हणते की एक रिपोर्ट मला सापडत नाही आहे. त्यावर अभि फाईल घेतो आणि म्हणतो, यातच असेल की. तो चेक करतो आणि 5व्या महिन्याचा रिपोर्ट पाहून म्हणतो, हा काय? त्यावरती म्हणते, हा 5व्या महिन्याचा रिपोर्ट आहे. मी 3ऱ्या महिन्याचा रिपोर्ट शोधते. त्यावर अभि म्हणतो, अरे याच्यातच असेल. त्याला काय पाय फुटलेत का? आरती म्हणते, मी पण तेच म्हणते, त्याला काय पाय फुटले काय? तेवढ्यातच रेवा तेथे येते आणि ती त्या दोघांचं बोलणं ऐकत असते. त्यावर रेवा म्हणते, हा 3 महिन्याचा रिपोर्ट तर मीच चोरला आहे. हे जर आरतीला कळाले तर तिला समजेल की माझी प्रेग्नन्सी फेक होती म्हणून. रमा आणि काकू काळी कॉफी पित असतात. त्यावेळेस काकू म्हणतात, रमा काळी कॉफी छान झाली गं. त्यानंतर काकू म्हणतात, अगं रमा, आजच्या कामाचे तुझे 200 रुपये झाले. त्यावर रमा म्हणते, हो का, ठीक आहे. हे आजच्या दिवसाचं काम झालं, पण उद्या पण मला काहीतरी काम द्या. त्यावर काकू म्हणतात, हां हां देईन ना. आणि तिच्या कामाचे पैसे तिला काढून देतात. ते पैसे हातात घेतल्यावर रमाला खूप आनंद होतो. तिथे गोट्या भाऊ येतो आणि दरवाजा ठोठावतो. त्यावर रमा बघते आणि म्हणते, कोण हवं आहे तुम्हाला? त्यावर गोट्या भाऊ आतमध्ये येतो आणि म्हणतो, नवीन माणसं तुम्हीच का? त्यावर रमा म्हणते, हो, काय हवं आहे तुम्हाला? त्यावर गोट्या भाऊ म्हणतो, ॲडव्हान्स आणि महिन्याचं भाडं कधी देणार? त्यावर काकू म्हणते, अहो गोट्या भाऊ यांची जरा अडचण आहे. त्यावर गोट्या भाऊ म्हणतो, ए चिमणे, तिला काय बोलता येत नाही का? तू का चिवचिव करते? आणि रमाला म्हणतो, बोल तू आता. रमा बोलते, किती आहे भाडं? त्यावर गोट्याभाऊ म्हणतो, कपाळ माझं, माझ्याच घरात राहून तुम्हाला घराचं भाडं माहीत नाही? त्यावर गोट्याभाऊ सांगतो, 10,000 रुपये डिपॉझिट आणि 5,000 रुपये भाडं द्या. कधी देताय? त्यावर रमा म्हणते, एका आठवड्याचा वेळ द्या. त्यावर गोट्याभाऊ म्हणतो, चिमणे, 1 आठवडा मागते ती. त्यावर गोट्याभाऊ म्हणतो, आता जे असेल ते द्या. त्यावर रमा बोलते, नाही आहे माझ्याकडे. तर गोट्याभाऊ म्हणतो, ते मला काही माहीत नाही. तुम्ही जे असेल ते द्या आता. 100-200 असतील तेवढे दिले तरी चालतील. त्यावर रमा तिच्या हातात असलेले पैसे मागं लपवते आणि त्यांना म्हणते, नाही आहे भाऊ. त्यावर गोट्याभाऊ म्हणतो, तुमच्याकडं काहीच नाही आहे का? असे म्हणत तो घरात इकडे तिकडे बघतो आणि म्हणतो, तुम्ही असे चालात की काय? लग्न बिग्न केलं आहे ना? तुमच्याकडे काहीच नाही. काय गॅरंटी तुम्ही माझे पैसे द्याल? आणि तुम्ही काय करून आलात हे कोणाला माहीत? हे बघा, मला इथे राहाडा नको आहे आणि काही खून खराबाही नको आहे. त्यावर काकूला म्हणतात, चिमणे यांना पुन्हा समजावून सांग. आणि रमाला म्हणतात, तुम्ही निघा आता इथून. रमा त्यांना समजावून सांगते, असं काही नाही आहे. आमचं लग्न झालं आहे, घरच्यांच्या परवानगीनेच झालं आहे. 1 आठवड्याचा वेळ द्या आम्हाला, आम्ही देतो पैसे तुम्हाला. तेवढ्यातच अक्षय तेथे येतो आणि त्याला पाहून म्हणतो, गोट्याभाऊ तुम्ही पोहोचलात पण इथे? त्यावर गोट्याभाऊ हसतो आणि म्हणतो, गोट्याभाऊ म्हणतो, माझंच घर आहे ना, मग कुठे पोचायचं मग मी? अक्षय त्यांना म्हणतो, आम्ही देऊ त्या तुमचे पैसे. त्यावर गोट्याभाऊ म्हणतो, कोठून देणार हे पैसे? रमाला पण म्हणतो, बाई कोठून देणार ग तू पैसे? हा माणूस इतक्यात रिक्षा चालवत होता आणि मला पाहून तेथून पळाला. माणूस पळून गेला असता तर? त्यावर रमा त्यांना समजावून सांगते, आम्ही खूप स्वाभिमानी माणसं आहोत. आम्ही फक्त तुमच्याकडे 8 दिवसाचा वेळ मागतो. तर काकू पण गोट्याभाऊला समजावून सांगते की ही खूप मोठी माणसे आहेत, यांना आत्ता गरज आहे. तुम्ही त्यांना मदत केली तर हे तुम्हालाही नंतर मदत करतील. त्यावर गोट्याभाऊ म्हणतो, उद्या मला ह्याच टायमिंगला पैसे पाहिजे. शेवटची वॉर्निंग देतो आणि तेथून निघतो. इकडे आरती आणि अभि टेन्शनमध्ये असतात की रिपोर्ट गेला कुठे. तेवढ्यात तेथे रेवा येते आणि त्या दोघांना विचारते, काय झालंय? तेव्हा तिला सांगतो की एक रिपोर्ट मिसिंग आहे. त्यावर रेवा एक रिपोर्ट
तिच्या हातात देते आणि म्हणते, हे बघ काय आहे. ते उचकून बघते तर तो 3ऱ्या महिन्याचा रिपोर्ट असतो. त्यावर आरती म्हणते, हाच तो रिपोर्ट. त्यावर आरती म्हणते, तुला कुठे सापडला. रेवा म्हणते, मला बाल्कनीत सापडला. पण आरती म्हणते, बाल्कनीत कसा गेला हा. मग रेवा म्हणते, नाही पॅसेजमध्ये सापडला. मग ती गोंधळते. त्यावर आरती म्हणते की नक्की हा रिपोर्ट तुला कोठे सापडला आहे. वा गोंधळते आणि म्हणते, ह्या कंडिशनमध्ये मला काय होतंय ते काही समजतच नाही. माझा सगळा गोंधळच होतोय. त्यावर अभि म्हणतो, ही तर इतकी वेंधळी झाली ना प्रेग्नन्सी बसून, काही विचारू नकोस. असे म्हणून तो तिच्या हातात ती फाईल देतो आणि तिथून निघायला लागतो. त्यावर रेवा बोलते, मी समजूच शकते. या फिलिंग्समधून मी पण गेले. पण मला आनंद आहे. माझं नाही तर निदान आरतीचं बाळ तरी ह्या घरात येतंय. असं म्हणून ती तेथून निघून जाते. त्यानंतर अभि पण तेथून निघतो आणि आरती यावर विचार करते की माझं ह्या रिपोर्टवरचं नाव. अक्षय आणि रमा टेन्शनमध्ये असतात. रमा विचारते, काय करायचं आता. अक्षय म्हणतो, 10,000 रुपये डिपॉझिट आणि 5,000 रुपये भाडं, 15,000 रुपये कुठून आणायचे आता. अक्षयला खूप टेन्शन येते आणि त्याची चिडचिड होते आणि तो रागात म्हणतो की मला काहीच येत नाही. मी चूक केली का तुला त्या बंगल्यातून काढून झोपडीत आणलंय आणि आता काय करायचं. म्हणते, तुम्ही शांत व्हा, होईल काहीतरी. त्यानंतर अक्षय म्हणतो, माझंच चुकलं. मी सॉरी रमा, मला काहीच येत नाही. मला रोजच्या जगण्यासाठी लागणारं कामही येत नाही. मला असं वाटायचं मी खूप शिकलो आहे आणि मी जे करतो तेचा माझं काम मला खूप येतं. पण मला कळालं आहे आता मला काहीच येत नाही. कपडे घालतो, हे कपडे शिवणं, हे लाकूडाचे काम म्हणजे फर्निचर वगैरे करणं, किचनची भांडी, चटई विणणं, हे पेन किंवा टिकल्या, अशी कोणतीच कामे मला येत नाही. हे अशी कामे करणारे अनेक हात असतात. आता मला कळलं आहे की मी आजपर्यंत फक्त भ्रमात जगत आलो. मला वाटायचे मीच करतो ते काम. असे म्हणून अक्षय खूप टेन्शनमध्ये असतो. त्यावर रमा म्हणते, तुम्ही का असे बोलतात. त्यावर अक्षय म्हणतो, मी हे मनापासून सांगतोय की मला जगण्यासाठी लागणारे कोणतंच काम करता येत नाही. त्यानंतर रमा त्याला समजून सांगते की ते काम तुम्ही करता ते त्यांना जमतं का. तुम्ही तुमच्या कामात एकदम एक्सपर्ट आहात. तुम्हाला जितका भरभर कांदा कापता येतो तेवढा गाडीवरच्या माणसाला कापता येतो का. त्यावर अक्षय म्हणतो, मग मी आता काय कांदा कापू. त्यावर रमा म्हणते, हो वेळ आली तर हेही करावे लागेल. त्यानंतर रमा त्याला आजची कमाई म्हणजे तिचे पैसे दाखवते. त्यावर अक्षय आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो, हे काय ग रमा, हे कसं लागलं तुला. त्यावर रमा म्हणते, मी काय दाखवते आणि तुम्ही काय बघ. थोडं काम करताना लागलं. त्यावर अक्षय म्हणतो, काय काम. मग त्यानंतर रमा त्याला ती काय काम करते ते सगळं दाखवते आणि सांगते की हे 50 पेन भरले की 25 रुपये आणि 100 पाकिटं भरली की 50 रुपये असं सांगते. त्यावेळेस अक्षय तिच्याकडे खूप कौतुकाने पाहतो आणि तिच्याजवळ येऊन म्हणतो, तू हार मानत नाहीस. तुला हे काम कोणी दिले. त्यावर रमा म्हणते की हे काम मला काकूंनी आणून दिले आणि ह्या पैशासाठी थांबावं पण लागत नाही, लगेच मिळतात पैसे. पाण्यात पडलं की पोहायला शिकतं माणूस आपोआप. गरिबी माणसाला जुगाड करायला शिकवते. मी गेली या सर्वातनं. त्यावर अक्षय म्हणतो, तू म्हणजे ना एक पुस्तकच आहे. दररोज नवीन एक पान पलटायचं आणि नवीन काहीतरी शिकायचं. त्यानंतर रमा म्हणते, माझं राहू द्या, आपण पैसे कसे करायचे. तर त्यावर अक्षय म्हणतो, मी आता त्या भूषणला भेटतो, त्याच्याकडे काहीतरी आयडिया असेलच. असे म्हणून अक्षय तेथून निघून जातो आणि रमा तिच्या मनात विचार करते, हीच मार्ग नाही निघाला तर मला हे घर हातचं जाऊ द्यायचं नाही आहे. उद्या आम्ही काय रस्त्यावर राहायचं. इकडे आयाची किटी पार्टीचं प्लॅनिंग करत असते. त्यावर आयाची म्हणते की ती सून नाही आहे माझी आता. ती गेली अक्षयला सोडून. तिला कॉम्पन्सेशन देतो म्हटल्यानंतर ती लगेच अक्षयला सोडून गेली. या उद्या मी तुम्हाला माझ्या नवीन सुनेची ओळख करून देते. असे म्हणत असतानाच रेवा तिथे येते व आई आजीचा फोन बंद झाल्यावर रेवा विचारते, आई आजी बोलवलं तुम्ही मला. त्यावर आई आजी म्हणते, हो बोलवलं आहे, वॉर्निंग देण्यासाठी. उद्या मी आपल्याकडे किटी पार्टी ठेवली आहे, तेव्हा बिहेव युअरसेल्फ, नीट वागायचं. असताना कुणाला घरी बोलवायची सोय नव्हती. उद्या मी तुला माझ्या मैत्रिणींशी इंट्रोड्यूस करून देण्यासाठी ठेवली ती पार्टी. त्यावर रमा म्हणते, मी नीट वागेल. त्यावर आई म्हणतात, नीट वागावंच लागेल. उद्या हा तुझा लास्ट चान्स आहे. इकडे चाळीत
भूषण बाहेर उभा असतो आणि अक्षय येतो. त्यावेळेस भूषण विचारतो, "काय झालं बाई?" त्यावर अक्षय म्हणतो, "तूच घेऊन आलास ना त्याला इकडे. आता त्याने खूप टेन्शन दिलं आहे. उद्याच्या उद्या त्याला 15,000 रुपये द्यायचे." मग भूषण म्हणतो, "आता काय करायचं?" दोघे पण खूप टेन्शनमध्ये असतात आणि विचार करत असतात. त्यावर भूषण म्हणतो, "एक सुचलंय. एक काम आहे पण ते चांगलं नाही. म्हणजे बघ तुला चाललं तर." त्यावर अक्षय म्हणतो, "मला आता कुठलंही काम चालेल. उद्याच्या उद्या मला 15,000 रुपये उभे करायचे आहे. ॲट एनी केस." त्यावर भूषण म्हणतो, "तुला कामाची गरज आहे म्हणून सांगतोय." आणि ते दोघे एकमेकाकडे बघतात. भूषण विचार करतो, याला काम सांगू की नको. इकडे रमा काकूकडे येते आणि म्हणते, "अजून काही काम असेल तर सांगा. उद्याच्या उद्या मला 15,000 रुपये जमा करायचेत." त्यावर काकू म्हणते, "माझ्याकडे जे काम होतं ते मी तुला सांगितलं. आता मी काय काम सांगू?" त्यावर काका म्हणतात, की "मी तुला सांगितलेलं काम सांग ना." काकू म्हणतात, "मी कसे सांगू ते?" त्यावर काका म्हणतात, "सांग." तर काकू म्हणते, "तुम्हीच सांगा." त्यावर काका म्हणतात, की "एक काम आहे पण तू ते करशील का?" त्यावर रमा म्हणते, "काय आहे ते सांगा, मी करायला तयार आहे." त्यावर काका म्हणतात, की "मुकादमांच्या घरी काम आहे. त्यांच्या घरी पार्टी आहे आणि दिवसभर स्वयंपाक करायचं काम आहे." त्यावर रमा विचारात पडते. मुकादमांच्या घरी काम? काकू म्हणतात, "तुला आवडणार नाही म्हणून सांगितलं नव्हतं." पण काका म्हणतात, "हे काम केलं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. म्हणजे कामाचे 10,000 रुपये आणि उसने घेता येईल 5,000 रुपये. नाही कोणी दिले तर मी देईन." रमा म्हणते, "मुकादमांकडून पैसे घेतलेले त्यांना नाही आवडणार." पण नंतर रमा विचार करते आणि म्हणते, "आपण कुठं तसे पैसे घेतोय? आपण काम करून पैसे घेणार आहोत." "ते सर्व ठीक आहे पण तू तिथे जाणार कसे?" असे काकू म्हणतात. "आणि तुला तिथे तर सर्वच जण ओळखतात. तू तिथे जाणार कशी?" विचार ते तिघेजण मिळून करत असतात.